पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं असणारं भीमा कृषी प्रदर्शन यावर्षी 21 ते 24 फेब्रुवारी यावेळी या ठिकाणी संपन्न होणार आहे। प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। 400-450हून अधिक शेतीविषयक ज्ञान देणारे, शेती अवजार असणारे किंवा कृषीविषयक असणारे शेतीतल्या सगळ्यांचे स्टॉल्स इथं उपलब्ध असणार आहेत। 200हून अधिक बचत गटांना इथं त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। राज्यभरातून जातिवंत असे पशुपक्षी यांचंही प्रदर्शन आणि स्पर्धा मोठ्या प्रमाणात होते, जे सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण असतं। याही वर्षी हरियाणाहून विधायक नावाचा एक मोरा जातीचा रेडा जो 7 वेळा नॅशनल चॅम्पियन झालेला आहे आणि जगातील सगळ्यात उंच रेडा म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे, तो रेडा यावर्षीच्या प्रदर्शनाचं खास आकर्षण आणि वैशिष्ट्य असणार आहे। 4 दिवसामध्ये शेतीविषयक वेगवेगळे सेमिनार्स किंवा शिबिरं आयोजित केलेले आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत वक्ते इथं येऊन शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत। असे एक परिपूर्ण प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे। त्याचं उद्घाटन आपल्याच जिल्ह्याचे सुपुत्र असणारे आणि नामदार असणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब आणि कृषी मंत्री कोकाटे साहेब यांच्या हस्ते आणि सर्व प्रमुख मान्यवर आमचे नेते महादेवराजे महाडिक साहेब, त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने साहेब, जिल्ह्यातील सर्व आमदार यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे। आणि समारोपासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समारोप होणार आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या पशुपक्षी प्रदर्शनातील विजेत्यांना, स्पर्धकांना पारितोषिक वितरण होणार आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा, तंत्रज्ञानांचा, अधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन आपण 24 तारखेला सन्मान करणार आहोत। यावेळेचे जे सेमिनार होणार आहेत त्यात सर्वात महत्त्वाचा एक सेमिनार जो आहे तो 24 तारखेला पद्मश्री असणारे सरपंच, देशातील जगातील एकमेव सरपंच पोपटराव पवार यांचं मार्गदर्शन इथं असणार आहे, ज्याच्यामध्ये जिल्ह्यातील आणि परजिल्ह्यातील सुद्धा सर्व सरपंचांनी उपस्थित राहावं आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकावं, असं एक आव्हान मी आपल्या सर्वांच्या मार्फत करतो। 21 फेब्रुवारी एक पर्वणी महाराष्ट्राला, पश्चिम महाराष्ट्राला मिळणार आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी अशा पद्धतीची विनंती आणि आवाहन करतो। धन्यवाद। तर या माध्यमातून महिला बचत गटांना काय संधी मिळणार आहे? आपल्या या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आपण साधारण 200 महिला बचत गटांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी आपण मोफत त्यांना स्टॉलची व्यवस्था करून देतात। मग ते खाद्यपदार्थ बनवतात, त्याचबरोबर काही छोट्या मोठ्या वस्तू बनवतात, घरगुती वस्तू बनवलेल्या असतात। फार मोठ्या प्रमाणात त्याची म्हणजे कोटीत त्याची विक्री होत असते। तर तो एक मोठा संदेश बचत गटांना की महिला कशा पद्धतीनं घरामध्ये बसून किंवा घरगुती उपायातून उत्पादित केलेल्या वस्तू निर्माण करू शकतात आणि त्या विक्री करू शकतात। एक मोठा प्लॅटफॉर्म महिलांना सुद्धा मिळणार आहे। साधारण किती लोक प्रत्येक वर्षी साधारण 4 ते 5 लाख लोक या प्रदर्शनाला भेट देतात। प्रत्येक वर्षी 15 ते 18 करोड रुपयाची उलाढाल या प्रदर्शनामध्ये होते। यावर्षी थोडीशी जास्त होईल अशी अपेक्षा आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।